नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने आज जोडलो गेलो आहे. आज आपल्याशी बोलण्याचं कारण किंवा जोडण्याची कारण खास आहे, कारण आपल्याकडे आता निवडणुका येत आहेत आणि दहिसर हे एक फार प्रॉमिनंट असं ठिकाण झालेलं आहे आणि दहिसर कनेक्ट हा आपला जो चॅनल आहे हा इट हॅज गॉट इट्स ओन इम्पॉर्टन्स. तर त्या दृष्टीने आपल्याकडे आज जे गेस्ट आलेले आहेत किंवा आपले पाहुणे आहेत ते श्री गणेश खंडकरजी आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आणि भारतीय जनता पार्टीचे जे कॅन्डिडेट आहेत ते आपल्या दहिसरचे, तर त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांचं विजन आपल्या दहिसरकरता काय आहे. कारण काय होतं की ही इज गोइंग टू टेक दहिसर फर्दर, म्हणजे पुढे काही त्यांचं विजन असेल ते आपल्याशी शेअर करतील, सो दॅट आपल्याला पुढची 5 वर्ष कशी जातील हे त्यांच्याकडे समजून घेऊया. धन्यवाद. एकतर आपण मला आमंत्रित केलं आणि आपला जो काही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे जी, आणि तोही प्रतियश आणि त्याला बऱ्यापैकी नाव आहे, आपण मला बोलवलं याबद्दल सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो. आपण एक म्हणालात की दहिसरला पुढे नेण्याचा एक भाग आहे. हो, होय, मला याची कल्पना आहे की माझ्यावरची जबाबदारी आता येणार आहे. ही जबाबदारी निश्चितच मोठी आहे आणि मी यावेळेला जेव्हा निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर जातोय त्यावेळेला एक मला मतदारांमध्ये वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा दिसत आहेत. गेली अनेक वर्ष मी राजकारणात काम करतोय आणि काम करत असताना प्रत्येक निवडणुकीचे एक महत्त्व असतं की आम्ही म्हणतोच की ही निवडणूक ऐतिहासिक आहे. पण यावेळेला मला असं जाणवत आहे की यावेळेला नागरिकांच्या मनात, मतदारांच्या मनामध्ये विकासाची भूक आहे. बर, त्यांना आपल्या परिसराचा विकास हवा आहे. परंतु विकास होत असताना हेही आत्ता जाणवत आहे त्यांच्या मनात हा प्रश्न आहे बर, की हा विकास होत असताना मी कुठे असेल. संपूर्ण विकास सगळंच करतायत, पण माझ्या परिसराचा विकास होत असताना तुम्ही यामध्ये कसे असाल आमचे प्रतिनिधी म्हणून. आणि मग हे आहे की बा मुंबई महापालिकेत आमचा नगरसेवक निवडून जाईल, त्यावेळेला माझ्या परिसराचं काय, माझ्या गल्लीचं काय, माझ्या इमारतीच्या बाहेरचं काय. आणि त्यामुळे सगळं पाहिल्यानंतर मला असं जाणवतं की नगरसेवक म्हणजे हा एक जी ज्याला आपण म्हणतो ना की ठरलेली प्रतिमा आहे की बाबा वॉटर मीटर गटर म्हणजे नगरसेवक, असं लोक असं कॉमन भाषेत म्हणतात. हे तर आहेच, म्हणजे हे त्याने केलंच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काय असं, पण मला असं वाटतं त्याच्या व्यतिरिक्त असं आहे की नगरसेवक हा 5 वर्ष जरी असला तरी पुढच्या 20 वर्षाचं तुमच्या भागाचं प्लॅनिंग करणारा मुंबई महापालिकेतला तुमचा प्रतिनिधी आहे तो. बरोबर. इथे काय असलं पाहिजे, काय घडलं पाहिजे, जेणेकरून या नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी मला काय करता येईल, याचं जे काही प्लॅनिंग करायचं असतं ना, त्यासाठी सुद्धा तो नगरसेवक असतो. बरोबर. त्या दृष्टीने या निवडणुकीकडे मी पाहतो आणि मला जाणीव आहे याची की बघा, प्रत्येक उपनगरातला एका स्थानकाचं एक आपलं महत्व आहे. कांदिवलीचं महत्व आहे, बोरिवलीचं महत्व आहे, तसं दहिसरचं एक महत्व आहे. जी जी. दहिसर पश्चिमेला उतरलं की मुंबई शहरामधलं एक वेगळं वैशिष्ट्य असं की या दहिसर स्थानकात उतरल्यानंतर ज्या काही जुन्या पाऊलखुणा आहेत ना, भले आज डेव्हलपमेंट होते, रिडेव्हलप इमारती होत असतील, पण दहिसरकरांनी या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या आहेत. 100%. आणि जपून कशा ठेवल्या तर स्टेशनमधनं बाहेर पडलं की समोर म्हात्रेवाडी आहे, तिथून रुस्तमजीकडे जाणारा भाग वेगळा आहे. पण तुम्ही जसं इकडे येता तसं आपलं विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराकडनं आपण पुढे गेलो की मग गणपतीचं मंदिर लागतं, तिथनं पुढे गेलो की गावठण लागतं. इथे एक दत्त मंदिर आहे आपल्या बाजूला, बरोबर आहे. तिथे पुढे गेलो तर दहिसर सबवेला गेलो की मग तिथे एक आणखीन गावठण आहे. कुठल्याही शहरात, या आपल्या मुंबई शहराच्या परिसरातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर एका बाजूला म्हात्रेवाडी तर दुसऱ्या बाजूला गावठण असलेला हे एकमेव उपनगरातलं स्थानक आहे जे माझ्या लक्षात आलंय. आणि इथल्या नागरिकांनी या पाऊलखुणा जपून ठेवलेले आहे. या भागातलं हे अस्तित्व जे आहे हे आपल्याला असंच टिकवून ठेवून, कारण हे आपलं सांस्कृतिक खुणा आहे. 100%. यांचं महत्व आपण असंच टिकवून ठेवून जो विकास आपल्याला करता येईल तो नक्कीच केला पाहिजे. आणि माझी तीच भावना आहे
की होय मुंबई शहरात कुठेही दहिसर मागे राहता कामा नये, परंतु या इतिहासाच्या पाऊलखुणा ही आमची संस्कृती ही अशीच ठेवून काय करता येईल आपल्याला, तर ते मी नक्की करणार. आणि मला याची जाणीव आहे की दहिसरकरांच्या मनात हेच आहे आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करणार. त्यांना वाटेल की होय आमच्या या सगळ्याला कुठेच धक्का न लागता हे परिवर्तन कसं होत आहे, बरोबर, हे परिवर्तन कसं होत आहे. म्हणजे मी मठामध्ये जाता जाता मला ते लक्षात आलं की श्री स्वामी समर्थांचं एक शिल्प असलं पाहिजे आणि ते मी बोर्लीला उभं केलं. बरं. मी येता जाता ते माझं लँडमार्क झालं. म्हणजे नकळत मठात जाणारा व्यक्ती त्यालाही हात जोडतो. हो. हे आपण करू शकत नाही का, तर करू शकतो आणि प्रत्येकाची ती ओळख आपण निर्माण करू शकतो आणि ती मी करणार. छान छान छान. दहिसरकरांनी आता एक नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे सर, की रीडिंग रीडिंग अ बुक हे आपण महिन्यातनं 2दा करतो. फॅमिली म्हणजे मुलं आणि त्यांचे आई वडील आम्ही ग्रीन गार्डन ग्रुप नावाच्या एका गार्डनमध्ये सगळे एकत्र जमतो आणि 1 तासभर आम्ही फक्त वाचन करतो. अजिबात सोशल मीडिया वगैरे असं काही नाही. त्यामुळे हे देखील आपल्याला पुढे करता येईल, पुढे अजून म्हणजे तुमच्या देखरेखीखाली, आणि आपण हे वाढवू शकतो. तर हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा की वी हॅव टू कन्सिडर एल्डर्स अँड यंगस्टर्स, इव्हन सिनियर सिटीजन्सच्या दृष्टीने तुमच्या काही प्रकल्प किंवा मनात काही इच्छा आहेत का तुम्ही करणार? बघा म्हणजे आता हे मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. तुम्ही 50शीत असाल, मी 50शीत आहे. 10-15 वर्षांनी आपण पूर्ण ज्येष्ठ नागरिक होणार आहोत. मी यापूर्वी गीत रामायण 2दा केलं. बरं. आणि माझी मित्रमंडळी सर्व कार्यकर्ते सोबत असलेल्याने आम्ही तो कार्यक्रम ऐतिहासिक केला. छान. 2 दिवस साधारणतः 3,500 नागरिकांची त्याला उपस्थिती होती. श्रीधर फडके स्वतः आले होते आणि मंत्रमुग्ध होऊन नागरिकांनी तो कार्यक्रम ऐकला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, म्हणजे BMW, मर्सिडीज या गाडीतनं येणारी मराठी कुटुंब त्यांनी आपल्या गाड्या लांब उभ्या केल्या आणि त्या इतरांबरोबर चालत चालत त्या कार्यक्रमाला आले. क्या बात आहे. वा. पुणे गेटपर्यंत गाडीने आणली. बरं. म्हणजे असे नागरिकांच्या थवेच्या थवे तिथनं बाहेर पडतायत आणि सगळे गप्पा मारतायत आणि त्या आठवतायत जुन्या आठवणी. वेगळाच आनंद. वेगळा आनंद होते. माझ्या एक गोष्ट त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात आली. बघा असं आहे की उभं आयुष्य काम केल्यानंतर एक ज्याला आपण म्हणतो ना आयुष्यातली एक संध्याकाळ असते, निवांतपणा. आणि त्या संध्याकाळी प्रत्येकाला निवांतपणा हवा असतो. हो. तुम्ही कल्पना केली आहे का की आपण एका उंच टेकडीवर बसलोय, समोर सूर्यास्त सुरू आहे, वाऱ्याची झुळूक येते आणि तो सूर्य मावळताना हळूहळू ज्या वेळेला मावळत असतो त्यावेळी तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी तुम्हीही तुमच्या त्या आयुष्यातनं परत 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 करता करता मावळतीच्या दिशेने आलेला असता. जी. आणि म्हणजे सगळं विसरून ते 2-2.5 तास मंत्रमुग्ध सगळे कार्यक्रम ऐकत होते. दुसऱ्या दिवशी मी भगवद्गीता वाटल्या. 2835 किंवा 40 अशा भगवद्गीता नागरिकांनी उभ्या राहून रांगेत जाताना आठवण म्हणून घेऊन गेले. मला लक्षात आलं की हा आनंद आहे. काल मी ज्या वेळेला गीतांजली गार्डन मध्ये गेलो, लाफ्टर क्लब मध्ये, तर ते गाणी म्हणत होते. तर मी त्यांच्यासोबत गाणं म्हणालो, पल पल दिल के पास तुम रहती हो. तर ते म्हणाले आप गाते हो. म्हटलं मी अच्छा भी गाता हो. आणि माझी 2 गाणी त्यांना सांगितली. म्हटलं गाईड चित्रपटातलं वहिदा रहमान आणि देवानंदचं गाणं आहे, तेरे मेरे सपने अब एकही रंग आहे. आणि तिसरी मंजिल मधलं म्हटलं जेव्हा शम्मी कपूर आणि आशा पारिकचं गाणं आहे, तुमने मुझे देखा होकर मेहरबान. आणि पल पल दिल के पास म्हणजे आवडती गाणी आहेत. आणि म्हटलं मी याचा कार्यक्रम केलेला आहे म्हणून सांगतो. श्रीकांत नारायण हे व्हॉइस ऑफ मोहम्मद रफी आहेत, इज माय गुड फ्रेंड, म्हणजे माझे मित्र आहेत. आणि या कार्यक्रमांमधनं या नागरिकांना एक आनंद देत असताना त्याचे समाधान व्यक्त करतात, ती खूप मोठी पोचपावती असते. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी सावरकरांचं व्याख्यान पोंक्षीजींची आयोजित केलेली आहे, गीत रामायण 2दा केलेलं आहे, मी अनेक व्याख्यान कार्यक्रम केलेले आहे. इथल्या नागरिकांना हे सगळं करत असताना तो जो एक म्हणतो ना आपण भावनिक कनेक्ट असतो,
तुम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करेन. छान छान. आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की नागरिकांना या सगळ्यातून जोडण्याचा सुद्धा एक मार्ग आहे. म्हणजे तो राजकारणाच्या पलीकडे, ते राजकारण नाही, पण आपण समाजाला काहीतरी देणं लागतो हो. या दृष्टीने ते केलं पाहिजे आणि ते मी नक्की करेन. अधिक बघा, ज्येष्ठ नागरिकांना आताच्या काळात भेडसावणारी एक मोठी समस्या आहे. आता कुटुंब तसं म्हणालो तर एक विभक्त प्रकारची एक आपली संस्कृती आता बळावत चालली. न्यूक्लिअर फॅमिली. आणि मी अनेकांना बघतो जी माणसं सकाळी बाहेर पडतात हो. आणि संध्याकाळशिवाय घरी जात नाही. आणि मग लक्षात येतं की ही अडचण एक वेगळ्या प्रकारची आहे. परंतु यांना नवीन काहीतरी एका ठिकाणी बसून त्यांना त्यांच्या दिवसाभरातला हा वेळेचा उपक्रम चालवता येईल का, यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. कारण मला हे माहिती आहे यांच्या अडचणी काय आहेत. माझ्याकडे मी असे 2-3 कट्टे तयार केलेत माझ्या परिसरात की जिथे ज्येष्ठ नागरिक बसून जे गप्पा वगैरे मारताना जो आनंद मिळतो ना, तो काहीतरी वेगळा असतो. आणि मी इथे सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करेन, नक्की करेन. व्हेरी गुड. सर, मला अजून एक आवर्जून प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे किंवा जाणून द्यायचं आहे की वुमन एम्पॉवरमेंट हा देखील एक दहिसर कनेक्टचा आपला खास हेतू आहे. तर त्यांच्या दृष्टीने दहिसरहून सुटणाऱ्या काही लेडीज स्पेशल गाड्या वगैरे असं आपण करू शकतो का, किंवा दहिसर टर्मिनस सारखं काही पुढे होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला? बघा, विचार करायला हरकत नाही की दहिसर वरून एक स्पेशल लोकल सुटली पाहिजे पीक अवर्स मध्ये. पीक अवर्स मध्ये, हो, की जेणेकरून दहिसरकरांना थेट बोरिवलीपर्यंत जावं लागतं. हो. आणि तुमच्या उभ्या आयुष्यातला प्रवासातला वेळ आहे हा कधी कधी आपण काउंट करत नाही. की मी कामावर जातो तिथे 8 तास बसतो, पण माझ्या घरी येण्याचा वेळ 2-2.5 तास आणि जाण्याचा 2-2.5 तास तुमच्या आयुष्यातले मौल्यवान वेळ असते. मी आता जेव्हा फिरतोय तेव्हा नागरिकांची अपेक्षा त्यांनी मला बोलूनही दाखवली. आणि मी त्यांना एवढंच म्हणालो की मी आता निवडणुकीसाठी इकडे तुमच्या समोर आलेलो आहे, पण याचा विचार करायला हरकत नाही, कारण आता दहिसरला स्मार्ट स्टेशनच्या यादीमध्ये ते येत आहे. आणि भविष्यात ज्या वेळेला मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा पूर्ण चेहरा मोहरा बदलतोय त्यावेळेला दहिसरवरनं पीक अवर्समध्ये गाडी सोडता येण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करेन. आणि एक सद्भाग्याची गोष्ट सांगतो, एक तर आमदार मनीषाताई चौधरी भयंकर पाठपुरावा करत असतात. दुसरी गोष्ट, पियुष गोयल जे आपले खासदार आहेत ते आता केंद्रीय मंत्री आहेत आणि याच्या अगोदर ते रेल्वे मंत्री राहिलेले आहेत. नीट आठवा, ज्यावेळेस ते इथे उमेदवार म्हणून आले त्यावेळी चर्चा करताना त्यांनी विचारलं होतं, त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की साहेब, आपल्याला आपल्या पश्चिम उपनगरातून कोकणात जाण्यासाठी एक विशेष रेल्वे गाडी सोडावी लागेल. त्यावेळी अनेकांनी म्हणाले की फक्त स्वप्न झाली आहे, गणपतीलाच जाते, असं कधी झालं नाही. त्यांनी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवला. आता ते आठवड्यातनं 2-3 दिवस धावते हा विषय वेगळा. भविष्यात जेव्हा त्याकडे दुपदरीचं काम पूर्ण होईल आणि वसईचा जो एक रस्ता आहे ज्याचं वळणाचं काम सुरू आहे, वसई टर्मिनसहून आता परत जावं लागतं, वसई दिव्याला जेव्हा स्ट्रेट वे रोड होईल त्यावेळेला ही सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध झाली असेल. म्हणजे मी आशावादी आहे की जर हा विषय सुटू शकतो, परमनंटली कोकणात जाण्यासाठी पश्चिम उपनगरातून ट्रेन येऊ शकते, तर दहिसरला पीक अवर मध्ये ट्रेन काय येऊ शकत नाही. तर मी नक्की तुम्हाला हे आज सांगतो की यासाठी मनीषाताई जसा प्रयत्न करतायत तसा मीही प्रयत्न करेन. आणि मला आशावादी आहे, मी अनेक वर्ष यासाठी संघटनेत काम करता करता विषय कसे लावून धरायचे, काय करायचे. अदरवाईज मी हे सांगेन, मी निवडून तर येईन अशी मला अपेक्षा आहे, तुम्ही साथ द्याल, पण आल्यानंतर पियुषजींना लवकरात लवकर किंवा पहिल्यांदाच दहिसर रेल्वे स्थानकांवर मी तुमच्यासाठी घेऊन येईन की दहिसरची मागणी आहे आणि आपण याच्यासाठी लक्ष द्या, हे मी नक्की तुम्हाला सांगतो. आज खंडकर सरांनी आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे आणि निवडणूक झाल्यानंतर आपण वाट बघू की हा दिवस कधी उजाडतोय. तर अजूनही काही तुम्हाला काही तुमचं मनोगत हे करायचं आहे, कारण आता निवडणुका अगदीच येऊन ठेपलेल्या आहेत. तर वी जस्ट हॅव अ फ्यू डेज टू वेट अँड वॉच. तर माझं असं म्हणणं आहे की आपण परत भेटूया जेव्हा निवडणूक रिझल्ट लागतील. आणि स्वामी आहेतच आपल्या सगळ्यांचं पाठराखण करण्याकरता.
मी एवढंच सांगेन की बघा, निवडणुकीमध्ये लोकांसमोर जात असताना आपण लोकांना काही आश्वासनं देत असतो आणि मी या गोष्टीची नेहमी जाणीव ठेवलेली आहे की मी राजकारणात जरी असतो तरी मी पूर्ण राजकारणी नाही आहे. मी एक थोडंसं सामाजिक भान असलेला व्यक्ती म्हणून वावरतो आणि मला याची जाणीव आहे की आपण जेव्हा जनतेसमोर जात असतो, जनता आमच्याकडे अपेक्षेने ज्यावेळी पाहत असते त्यावेळी शेवटी आपल्याला एक अंतर्मन आहे आणि मी एवढं नक्की आज सांगेन की प्रामाणिकपणे काम करेन आणि अशा प्रामाणिकपणाने काम करेन की तुम्हाला अभिमान वाटेल. हे सांगायला की बघा, मला हे आठवत आहे राजकारणात आम्ही अनेक नेत्यांकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्या परिसरातल्या नागरिकांना याचा अभिमान पूर्वी वाटायचा की बा हे नेते आमच्या परिसरात राहतात. त्यावेळी कल्चर वेगळं होतं. आज सुद्धा काही नागरिकांना अभिमान असतो की माझ्या परिसरात हे नेते राहतात. तुम्हाला अभिमान वाटेल की होय आम्ही दहिसरला राहतो आणि आमचा निवडून गेलेला नगरसेवक हा आमच्या परिसरातला नगरसेवक आणि त्या परिसरात आम्ही राहतो, हे तुम्हाला अभिमानानं सांगता येईल. किंवा कुणीही दहिसरमध्ये आल्यानंतर दहिसरच्या इतर भागापेक्षा हा भाग काहीतरी मला वेगळा दिसतो, इथे आल्यानंतर मला काहीतरी वेगळी जाणीव होते. हा प्रयत्न मी नक्की प्रामाणिकपणे करेल, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. व्हेरी गुड. नक्की सांगतो. अगदी थँक्यू सो मच. तुम्हाला आमच्याकडनं दहिसर कनेक्टच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि जरूर भेटू. नक्की नक्की. श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी.